महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रातील 100 संभाव्य MCQ आज आपण अभ्यासत आहोत. 26 ते 75 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक गिलफोर्डच्या बुद्धिमत्ता संरचना प्रतिमानात समाविष्ट नाही? गिलफोर्डने जे बुद्धिमत्ता संरचनेचे प्रतिमान मांडलेले आहे किंवा स्ट्रक्चर ऑफ इंटेलिजन्स मॉडेल तयार केलेलं आहे, त्यामध्ये बुद्धिमत्ता ही 150 घटकांनी बनलेली असते असं गिलफोर्ड यांनी सांगितलेलं आहे. तर हे जे 150 घटक आहे हे 3 पॅरामीटर्सनी बनलेले आहे. ते आहेत ऑपरेशन्स, कंटेंट्स आणि प्रॉडक्ट. हे 3 पॅरामीटरचा त्यामध्ये समावेश आहे. मोटिवेशनचा त्यामध्ये समावेश नाही. टी इज द करेक्ट ऑप्शन. थॉर्नडाईक यांच्या मते लॉ ऑफ रेडीनेस मुख्यतः कोणत्या घटकाशी संबंधित आहे? थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 नियम सांगितलेले आहेत. लॉ ऑफ रेडीनेस म्हणजे तयारीचा नियम, लॉ ऑफ स्टडी म्हणजे सरावाचा नियम आणि लॉ ऑफ इफेक्ट म्हणजे परिणामाचा नियम. लॉ ऑफ रेडीनेस हा प्रेरणा या घटकाशी संबंधित आहे. ए इज द करेक्ट ऑप्शन. इनसाइट इज नॉट ट्रायल अँड एरर बट सडन रिस्ट्रक्चरिंग ऑफ द फील्ड हे विधान कोणत्या मानसशास्त्रज्ञाचे आहे? इनसाइट म्हणजे अंतर्दृष्टी अध्ययन किंवा मर्मदृष्टी अध्ययन. अंतर्दृष्टी अध्ययन किंवा मर्मदृष्टी अध्ययन हे कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे. डी इज द करेक्ट ऑप्शन. NCF 2005 नुसार मूल्यमापनाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्यांचे वर्गीकरण, शिक्षणातील सुधारणा, गुण देणे, स्पर्धा वाढवणे, शिक्षणातील सुधारणा. खालीलपैकी कोणता अंतस्रावी ग्रंथींच्या विकाराशी संबंधित नाही? क्रेटिनिझम, अॅक्रोमेगली, डायबिटीस आणि मायोपिया. यामध्ये क्रेटिनिझम, अॅक्रोमेगली, डायबिटीस आणि अॅक्रोमेगली आणि डायबिटीस हे 3ही विकार जे आहेत ते अंतस्रावी ग्रंथींच्या विकाराशी संबंधित आहे. आणि अंतस्रावी ग्रंथींच्या विकाराशी संबंधित नसलेला जो विकार आहे तो आहे मायोपिया. मायोपिया हा डोळ्यांचा आजार आहे. निकटदृष्टिता, निकटदृष्टिता म्हणजे ज्या व्यक्तींना जवळचं दिसतं पण लांबचं दिसत नाही त्यांना मायोपिया किंवा निकटदृष्टिता असं म्हणतात. आता क्रेटिनिझम, अॅक्रोमेगली आणि डायबिटीस हे विकार कधी होतात ते देखील तुमच्या यावर प्रश्न विचारला गेला तर त्यासाठी तुम्हाला माहिती असायला हवं म्हणून मी सांगते. क्रेटिनिझम हा थायरॉइड ग्रंथीशी संबंधित आजार आहे. जर लहान मुलांमध्ये थायरॉइड संप्रेरकाची कमतरता झाली, कमी स्रावला तर शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते आणि क्रेटिनिझम हा विकार लहान मुलांमध्ये दिसून येतो. अॅक्रोमेगली हा विकार पिट्युटरी ग्रंथी म्हणजेच मस्तिष्क ग्रंथीशी संबंधित आहे. प्रौढावस्थेमध्ये पिट्युटरी ग्रंथीतून स्रवणारे ग्रोथ हार्मोन जर अधिक स्रवले गेले तर प्रौढ व्यक्तींचे हातपाय आणि चेहऱ्याची हाडे यांची असामान्य वाढ होते. त्याला अॅक्रोमेगली असं म्हणतात. आणि डायबिटीस हा विकार पॅन्क्रियाज म्हणजे स्वादुपिंडाशी संबंधित आहे. इन्सुलिन नावाचे प्रेरक जर कमी प्रमाणात स्रवले तर शरीरातील साखरेची पातळी वाढते. अशा प्रकारे अॅक्रोमेगली, डायबिटीस आणि क्रेटिनिझम ही अंतस्रावी ग्रंथींच्या संबंधित विकार आहे आणि मायोपिया ह्याचा त्याच्याशी संबंध नाही. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. पियाजेच्या मते आत्मकेंद्रीपणा, इगोसेंट्रिझम कमी होण्यास सुरुवात कोणत्या अवस्थेत होते? आत्मकेंद्रीपणा ज्या अवस्थेमध्ये दिसून येतो ती अवस्था आहे पूर्व सक्रियात्मक अवस्था आणि ज्या अवस्थेमध्ये हा विकार कमी व्हायला लागतो ती आहे मूर्त सक्रियात्मक अवस्था. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे मूर्त सक्रियात्मक अवस्था. स्पियरमन यांच्या द्विघटक सिद्धांतातील एस फॅक्टर म्हणजे काय? स्पियरमन यांनी आपली जी द्विघटक थेअरी मांडली त्यामध्ये एक फॅक्टर आहे जी आणि दुसरा फॅक्टर आहे एस. जी म्हणजे जनरल फॅक्टर आणि एस म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर. जनरल फॅक्टर म्हणजे सामान्य घटक सगळ्या कामांमध्ये आपल्याला मदत करतो आणि स्पेसिफिक फॅक्टर म्हणजेच एस फॅक्टर आपल्याला विशेष कामांमध्ये मदत करतो. त्यामुळे एस फॅक्टर म्हणजे विशेष क्षमता. फ्राईड यांच्या मते वास्तव तत्वावर, रियालिटी प्रिन्सिपल कार्य करणारा घटक कोणता? वास्तव तत्वावर कार्य करणारे घटक. फ्राईड यांनी जे व्यक्तिमत्वाचा सिद्धांत मांडला त्यामध्ये त्यांनी ईड, इगो आणि सुपर इगो हे 3 घटक फोकस केलेत. ईड म्हणजे काय तर शारीरिक घटकांवर काम करणारा व्यक्तिमत्वाचा भाग. इगो म्हणजे वास्तव तत्वावर काम करणारा व्यक्तिमत्वाचा भाग आणि सुपर इगो म्हणजे नैतिक व सामाजिक घटकांवर काम करणारा व्यक्तिमत्वाचा भाग. तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे इगो. इगो हा वास्तव तत्वावर कार्य करणारा व्यक्तिमत्वाचा घटक आहे.
ओव्हर लर्निंग हे विस्मरण कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे कोणी सांगितले? एबिंगहॉस यांनी विस्मरण वक्र सांगितलं आणि ओव्हर लर्निंग हे विस्मरणावर कमी करण्यासाठी उपयुक्त आहे असे देखील सांगितले. मॉस्लोच्या गरजांच्या श्रेणीमध्ये प्रेम व आपलेपणाची गरज कोणत्या क्रमांकावर येते? मॉस्लो यांनी जी गरजांची श्रेणी मांडली त्यामध्ये 5 प्रकारच्या गरजा आहेत. त्यामध्ये पहिली गरज आहे शारीरिक गरज, दुसरी गरज आहे सुरक्षिततेची गरज, तिसरी गरज आहे प्रेम आणि आपलेपणाची गरज, चौथी गरज जी आहे ती आत्मसन्मानाची गरज आणि 5वी गरज जी आहे ती आत्मप्रचितीची गरज. तर प्रेम आणि आपलेपणाची गरज जी आहे ही 3ऱ्या क्रमांकावर येते. ज्ञानरचनावादानुसार शिक्षकाची भूमिका काय असते? ज्ञानरचनावादानुसार शिक्षकाची भूमिका सह अध्ययनकर्ता आणि मार्गदर्शक. कोहलरच्या मते अंतर्दृष्टी अध्ययनासाठी कोणती अट आवश्यक आहे? कोहलर यांनी अंतर्दृष्टी अध्ययन किंवा मर्मदृष्टी अध्ययन असे त्याला म्हणतात हा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते अध्ययन करता अध्ययन परिस्थिती समजून घेतो आणि मग अचानक त्याला आपल्या समस्येचे उत्तर मिळते. म्हणजेच अंतर्दृष्टी अध्ययनासाठी संपूर्ण परिस्थितीचे आकलन ही अट आवश्यक आहे. बी इज द करेक्ट ऑप्शन. ट्रान्सफर ऑफ लर्निंग मध्ये समान घटकांचा सिद्धांत कोणी मांडला? पियाजे, स्किनर, ब्रुनर यांचा याच्याशी संबंध नाही. थॉर्नडाईक यांनी समान घटकाचा ट्रान्सफर ऑफ लर्निंग मध्ये समान घटकांचा सिद्धांत मांडला. 2 अध्ययन परिस्थितीमध्ये जर काही घटक समान असतील तर अध्ययन संक्रमण किंवा लर्निंग ट्रान्सफर लवकर होते. आणि वुडवर्थ हे त्यांचे सहकारी आहेत, त्यांनी त्यामध्ये अधिक काम केले. त्यामुळे थॉर्नडाईक व वुडवर्थ. ए इज द करेक्ट ऑप्शन. डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेत खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट आहे? डॅनियल गोलमन यांनी बुद्धिमत्तेचे जे 5 घटक सांगितलेले आहेत त्यामध्ये आत्मजाणीव आहे, सहानुभूती आहे, सामाजिक कौशल्य आहे, हे सर्वच घटक यामध्ये समाविष्ट आहे. डी इज द करेक्ट ऑप्शन. फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणात शिक्षकाचे अप्रत्यक्ष वर्तन किती प्रकारचे आहे? फ्लँडर्सने जे आंतरक्रिया विश्लेषण सिद्धांत मांडला. आंतरक्रिया विश्लेषण म्हणजे फ्लँडर्सने काय केलं की वर्ग अध्यापनाचं निरीक्षण केलं आणि त्या वर्ग अध्यापनामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये ज्या आंतरक्रिया घडतात त्यामध्ये शिक्षकाचे प्रत्यक्ष वर्तन किती प्रकारचे, अप्रत्यक्ष वर्तन किती प्रकारचे, विद्यार्थ्यांचे वर्तन किती प्रकारचे आणि असे सगळ्या वर्तन प्रकाराचं त्याने 10 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर त्यामध्ये शिक्षकाचे अप्रत्यक्ष वर्तन हे 4 प्रकारचे असते. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते हे टिंबटिंबाचे उदाहरण आहे. इंद्रिय भ्रम. कारण पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ज्या वेळेला आपण काठी ठेवतो त्यावेळेला ती वाकडी होत नाही, परंतु प्रकाश किरण ज्या वेळेला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला त्याचे वक्रीकरण होते. म्हणजेच ते त्यांचा जो मार्ग आहे तो थोडासा वक्र होतो, त्यामुळे आपल्याला काठी वाकडी असल्यासारखे भासते. तर हा इंद्रिय भ्रम आहे. मानवी वर्तनाची कारण मीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी प्रयत्न केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. अशा वेळी टिंबटिंब ही प्रवृत्ती उपयोगी पडते. अशा वेळी प्रार्थना उपयोगी पडते. प्रार्थनेने मन शांत होते आणि संघर्षासाठी अधिक आपण तयार होतो. हॉवर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमतांच्या संचाच्या साहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात? व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, शाब्दिक बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. या ठिकाणी शाब्दिक बुद्धिमत्ता आणि तार्किक व गणिती बुद्धिमत्तेचे या ठिकाणी संबंध नाहीये. म्हणजे या हॉवर्ड गार्डनरने सांगितलेल्या बुद्धिमत्ता आहेत, परंतु या प्रश्नाशी त्याचा संबंध नाही. मग 2च याचा संबंध आहे, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता आणि आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. आता आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता काय? तर व्यक्तींमधील भावना समजून घेणे, एकमेकांच्या भावना समजून घेणे, ही आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. आणि व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर स्वतःच्या भावना समजून घेणे, स्वतःचं मन समजून घेणे, स्वतःची कौशल्य समजून घेणे, स्वतःला ओळखणे, त्याला व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता असे म्हणतात. आणि ही व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता असेल, स्वतःची ओळख असेल, तर व्यक्ती आपलं जीवन आनंदाने, समाधानाने आणि आत्मविश्वासाने व्यतीत करतो. म्हणून ए इज द करेक्ट ऑप्शन. वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. या प्रेरणा घटकांचे योग्य क्रम कोणते?
प्रेरणा चक्राचा योग्य क्रम जो आहे त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो येतो अस्वस्थता. प्रथम आपल्याला काय होतं, अस्वस्थ वाटतं, काहीतरी गरज निर्माण होते आणि ती गरज पूर्ती होऊ शकत नाही म्हणून आपल्याला अस्वस्थ वाटतं. अस्वस्थतेतून आपल्याला काम करण्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. प्रेरणा मिळाली की आपण प्रयत्न करतो, त्यातून समतोल आणि समाधान मिळतं. इज द करेक्ट ऑप्शन. मानसशास्त्रज्ञ व सिद्धांत यांच्या जोड्या लावा. थॉर्नडाईक, कोहलर, स्किनर, पियाजे. अंतर्दृष्टी, परिणामाचा नियम, क्रियाप्रसृत अभिसंधान, संज्ञानात्मक विकास. थॉर्नडाईक यांनी परिणामाचा नियम सांगितलेला आहे. कोहलर यांचं अंतर्दृष्टी अध्ययन आहे. स्किनर यांचं क्रियाप्रसृत अभिसंधान आहे आणि पियाजे यांचा संज्ञानात्मक विकास आहे. म्हणजे ए ला 2, डी ला 1, सी ला 3, डी ला 4. ए इज द करेक्ट ऑप्शन. परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे टिंबटिंब संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. आपल्याला मानसिक शांतता मिळण्यासाठी, ताणतणाव कमी करण्यासाठी आपण मानसिक संरक्षण यंत्रणेचा उपयोग करतो. तर या संरक्षण यंत्रणेमध्ये मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असं सांगणं म्हणजे त्याचं तार्किक समर्थन करणं म्हणजे कृतक समर्थन. इज द करेक्ट ऑप्शन. एक विद्यार्थी गणितातील प्रश्न वारंवार सोडवून योग्य उत्तरापर्यंत पोहोचतो. हे कोणत्या उपपत्तीचे उदाहरण आहे? अंतर्दृष्टी, प्रयत्न प्रमाद, अभिसंधान, ज्ञान रचनावाद. प्रयत्न प्रमाद. विद्यार्थी पुन्हा पुन्हा वारंवार प्रश्न सोडवतो म्हणजे तो प्रयत्न करतोय आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचतो. ही प्रयत्न प्रमाद पद्धती आपल्याला थॉर्नडाईक यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर थॉर्नडाईक यांचं साधक अभिसंधान हे लक्षात ठेवा. प्रयत्न प्रमाद पद्धती लक्षात ठेवा. थॉर्नडाईक यांनी दिलेले अध्ययनाचे नियम लक्षात ठेवा. त्यानंतर थॉर्नडाईक यांनी अध्ययन संक्रमण उपपत्तीचे जी काही समान घटक उपपत्ती दिलेली आहे ती लक्षात ठेवा. एका विद्यार्थ्याला अचानक समस्येचे उत्तर सुचते. हे कोणत्या अध्ययन प्रकाराचे उदाहरण आहे? अचानक समस्येचे उत्तर सुचते म्हणजे मर्मदृष्टी अध्ययन किंवा अंतर्दृष्टी अध्ययन, जे कोहलर यांनी आपल्याला सांगितलेले आहे. सी इज द करेक्ट ऑप्शन. शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करून निष्कर्ष काढू देतात. ही कोणती पद्धत आहे? स्वतः प्रयोग करून निष्कर्ष काढणं म्हणजे स्वतः शोधणं, शोध आधारित अध्ययन, डिस्कव्हरी लर्निंग थेअरी, जी आपल्याला जेरोम ब्रुनर यांनी सांगितले. एक विद्यार्थी परीक्षेपूर्वी तणावामुळे शिकलेले विसरतो. हे कोणत्या कारणामुळे होऊ शकतं? ऑप्शन्स आहेत प्रेरणा, मानसिक संघर्ष, सकारात्मक पुनर्बलन, अंतर्दृष्टी. बघा, प्रेरणेमुळे आपण विसरत नाही, आपल्याला काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहित होतो आपण. सकारात्मक पुनर्बलन म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाल्यामुळे आपल्याला पुन्हा शिकण्यासाठी आपण उद्दीपित होतो. अंतर्दृष्टी म्हणजे आपल्याला एखाद्या समस्येचे उत्तर अचानक सापडते. आणि तणावामुळे शिकलेले विसरतो. कशामुळे? तर मानसिक संघर्षामुळे. जर आपल्यामध्ये मानसिक संघर्ष असतील, ताणतणाव असतील तर आपण शिकलेले विसरतो. बी इज द करेक्ट ऑप्शन. शिक्षक विद्यार्थ्याच्या योग्य उत्तराचे कौतुक करतात. हे कोणते पुनर्बलन आहे? नकारात्मक, सकारात्मक, विलंबित, अप्रत्यक्ष. सकारात्मक पुनर्बलन म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक. लर्निंग इज द मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर थ्रू एक्सपिरियन्स. ही व्याख्या कोणी केली? ही व्याख्या गेट्स यांनी केली. अवधानाचा सर्वात महत्वाचा निर्धारक घटक कोणता? रंग, आकार, अभिरुची, प्रकाश. अभिरुची. अभिरुची म्हणजे आवड. एखाद्या गोष्टीची अभिरुची किंवा आवड असेल तर आपले अवधान त्या गोष्टीकडे जाते, म्हणजे आपले लक्ष त्या गोष्टीकडे जाते. म्हणजे अवधानासाठी महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे अभिरुची. गेसेल यांच्या विकास सिद्धांतात कोणत्या घटकाला जास्त महत्व आहे? गेसेल यांचा जो सिद्धांत आहे तो मानवतावादी सिद्धांत आहे आणि त्याच्यामध्ये परिपक्वतेला अधिक महत्व आहे. बी इज द करेक्ट ऑप्शन. व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक गुणांचा एकत्र परिणाम. हे कोणाचे मत आहे? शारीरिक, मानसिक व सामाजिक गुणांचा एकत्र परिणाम म्हणजे व्यक्तिमत्व. ही जी व्यक्तिमत्वाची व्याख्या आहे ती ऑलपोर्ट यांनी केलेली आहे. सामाजिक, मानसिक, शारीरिक हे सगळे घटक ऑलपोर्ट यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या व्याख्येमध्ये घेतलेले आहेत. टीईटी मध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न. भावनिक बुद्धिमत्ता ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली? डॅनियल गोलमन, सॅल्व्हिओ मेयर, गार्डनर, स्पिअरमन. गार्डनर आणि स्पिअरमन यांच्याशी संबंध नाही, त्यांनी बुद्धिमत्तेचे सिद्धांत मांडलेले आहेत. डॅनियल गोलमन आणि सॅल्व्हिओ मेयर
ह्यांचा या प्रश्नाशी संबंध आहे. यापैकी डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही लोकप्रिय केली ही संकल्पना, परंतु भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वप्रथम जगासमोर आणली ती सॅल्वी व मेयर यांनी. 1990 मध्ये सॅल्वी व मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम लोकांसमोर आणली आणि 1995 मध्ये डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेवर अधिक काम करून ती जी संकल्पना आहे ती लोकप्रिय केली. त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे बी. त्यामुळे याच्यावर दोन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचा, म्हणजे डॅनियल गोलमन उत्तर आहे की सॅल्वी आणि मेयर आहे हे लक्षात येईल. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुका ओळखून त्यांना योग्य दिशा दिली हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? विद्यार्थ्यांच्या चुका ओळखून त्यांना योग्य दिशा दिली म्हणजे सुधारात्मक शिक्षण, रेमेडियल टीचिंग. बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता? शिकण्यावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक जो आहे तो प्रेरणा. विद्यार्थ्याला प्रेरित करणारं काहीतरी असेल, मोटिवेट करणारं काहीतरी असेल तर तो चांगल्या पद्धतीने शिकतो. विकासाची दिशा, सिफेलोकॉडल म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत पायाकडून डोक्याकडे, आतून बाहेर, डोक्याकडून पायाकडे, मध्यम भागाकडून बाहेर. सिफेलोकॉडल प्रिन्सिपल आणि प्रॉक्सिमोडिस्टल प्रिन्सिपल यावर मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे की जेणेकरून तुमच्या या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ नये. सिफेलोकॉडल, सिफेलो हा ग्रीक शब्द आहे ज्याचं मिनिंग आहे डोकं, म्हणून सिफेलोकॉडल मध्ये बालकाचा विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या निकट विकास क्षेत्राचा विचार केला नाही तर काय होऊ शकते? निकट विकास क्षेत्र म्हणजे झेडपीडी. झेडपीडी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे असा भाग की विद्यार्थी स्वतः किती शिकतो आणि विद्यार्थी इतरांच्या मदतीने किती शिकतो, ह्याच्या मधला जो भाग आहे तो आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ह्या झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट वायगॉट्स्की यांनी त्यांचा जो सामाजिक व सांस्कृतिक विकासाचा सिद्धांत आहे त्यामध्ये मांडलेला आहे. हा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट जर शिक्षकांनी गृहीतच धरलं नाही तर विद्यार्थ्याची शिकणे यांत्रिक होईल, कारण तो पाठांतर करेल, विद्यार्थी शिकण्याची गती कमी होईल कारण त्याला इतरांची मदत मिळणार नाही आणि विद्यार्थी आत्मविश्वास गमावून बसेल कारण ज्या गोष्टी त्याला येत नाहीत त्या गोष्टी त्याला शिकण्याची संधी मिळणार नाही, कारण झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट मध्ये त्याला कोणीतरी मदत करणार असेल तर त्याची शिकण्याची गती वाढते, आत्मविश्वास वाढतो, यांत्रिकपणा कमी होतो. त्यामुळे हे सर्व पर्याय योग्य आहेत. फ्राइड यांच्या मते सुपर इगो कोणते कार्य करते? फ्राइड यांच्या मते सुपर इगो हे नैतिक व मूल्यांचे नियंत्रण करते. बी इज द करेक्ट ऑप्शन. अब्राहम मॉस्लो यांच्या मते स्वसिद्धी, सेल्फ ऍक्च्युलायझेशन म्हणजे काय? अब्राहम मॉस्लो यांच्या गरजांच्या श्रेणीमध्ये स्वसिद्धी किंवा सेल्फ ऍक्च्युलायझेशन म्हणजे स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण वापर करणे. हीनत्व भावना ही व्यक्तिमत्व विकासाची प्रेरक शक्ती आहे हे कोणी सांगितले? हे ॲडलर यांनी सांगितले. अल्फ्रेड ॲडलर यांनी व्यक्तिगत मानसशास्त्र किंवा इंडिव्हिज्युअल सायकोलॉजीचा सिद्धांत मांडला आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की माणूस त्याच्यामध्ये असलेली हीनत्व भावना भरून काढण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे ती त्याच्या कामामागची एक प्रेरक शक्ती असते. त्याचबरोबर सामाजिक हित भावना हे देखील महत्वाचा कॉन्सेप्ट त्यांनी आपल्या इंडिव्हिज्युअल सायकोलॉजीमध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ॲडलर. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, स्वीकार व आत्मविश्वास दिला हे कोणता दृष्टिकोन आहे? मानवतावादी दृष्टिकोन. मोर नॉलेजेबल आदर, MKO म्हणजे काय? मोर नॉलेजेबल आदर म्हणजे शिक्षक किंवा मार्गदर्शक जो ज्ञानाने पुढे असतो. ऑप्शन बी. ही देखील संकल्पना वायगॉट्स्की यांच्या सामाजिक व सांस्कृतिक सिद्धांतामध्ये आहे. मोर नॉलेजेबल आदर म्हणजे अध्ययनकर्त्याजवळ अशी एखादी व्यक्ती असावी की जिला तिच्यापेक्षा अधिक ज्ञान आहे, मग तो शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल. इनसाइट लर्निंग सिद्धांत विद्यार्थी काय करतो? इनसाइट लर्निंग सिद्धांत म्हणजेच मर्मदृष्टी अध्ययन किंवा अंतर्दृष्टी अध्ययन. यामध्ये विद्यार्थी परिस्थितीचं आकलन करून घेतो आणि अचानक त्याला उत्तर सापडतं, म्हणजेच अचानक संबंध शोधतो. ए इज द करेक्ट ऑप्शन. कन्स्ट्रक्टिव्हिजम या संकल्पनेचा मूळ हेतू काय? कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे ज्ञानरचनावाद. ज्ञानरचनावाद मध्ये म्हणजे विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः तयार करतो, स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो. फीडबॅक देण्याचा योग्य काळ कोणता? फीडबॅक देण्याचा योग्य काळ म्हणजे शिक्षणानंतर त्वरित, इमिजिएट फीडबॅक. समेटिव्ह इव्हॅल्युएशनचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांचे अंतिम यश तपासणे. ए इज द करेक्ट ऑप्शन.
एखाद्या विद्यार्थ्याला गणितात सतत कमी गुण मिळत होते. शिक्षकाने त्याचे आधीचे संकल्पनात्मक दोष काढून दुरुस्त केले. हे कोणत्या पद्धतीचे उदाहरण आहे? निदानात्मक मूल्यांकन. शिक्षक विद्यार्थ्याचे निदान करतो आणि ते दुरुस्त करून त्याला मार्गदर्शन करतो. इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये शिक्षकाचे प्रमुख कार्य काय असते? इन्क्लुझिव्ह क्लासरूम म्हणजे वर्गात असलेले सगळे विद्यार्थी, अध्ययनक्षम विद्यार्थी किंवा सर्व जाती धर्माचे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, ह्या सर्वांना शिक्षणाची समान संधी देणं म्हणजे इन्क्लुझिव्ह क्लासरूम. ए इज द करेक्ट ऑप्शन. ऑब्झर्वेशन, इमिटेशन अँड मॉडेलिंग हे 3 घटक कोणत्या सिद्धांतामध्ये आहेत? सामाजिक शिक्षण सिद्धांत. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे, हे योग्य आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत, हे देखील योग्य आहेत. धारणा जितकी कमी, विस्मरण कमी, हे अयोग्य आहेत. धारणा जितकी कमी, तितके विस्मरण अधिक. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे, हे योग्य आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे, हे देखील योग्य आहे. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत, हे अयोग्य आहे. प्रोत्साहके बाह्य प्रेरणा आहे. 3 इज द करेक्ट ऑप्शन. स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्या संबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो, हे अयोग्य आहे. असं काही नाही की कोणता घटक मोठा असतो आणि कोणता छोटा असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो, हे देखील अयोग्य आहे. क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो, हे योग्य आहे. सामान्य घटक हा क्षमतांना पूरक असतो. स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार, कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली? अल्फ्रेड बिने, डेव्हिड वेशलर, पीटर सॅलोवी, हॉवर्ड गार्डनर. अल्फ्रेड बिने यांनी बिने सायमन टेस्ट दिलेली आहे, ह्यांचा संबंध नाही. डेव्हिड वेशलर यांचा देखील वेशलर स्केल आहे, ह्याचा देखील संबंध नाही. हॉवर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचं मॉडेल ऑफ स्ट्रक्चर, बुद्धिमत्तेचे बहुबुद्धिमत्ता हा सिद्धांत मांडलेला आहे. त्यामुळे पीटर सॅलोवी इज द करेक्ट आन्सर. अशा प्रकारे 100 जे काही संभाव्य एमसीक्यू आहेत त्यापैकी मागच्या व्हिडिओमध्ये आपण 25 एमसीक्यू अभ्यासलेत आणि आज आपण 50 एमसीक्यू अभ्यासलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी आपण 25 एमसीक्यू अभ्यासूयात, म्हणजे आपले 100 संभाव्य प्रश्न पूर्ण होणार आहेत. हे 100 प्रश्न पूर्ण करणं या व्यतिरिक्त मानसशास्त्रामध्ये साधारणपणे प्रश्न विचारले जात नाही. प्रश्न विचारलेच तर याच घटकांवर पण आणखी वेगळ्या पद्धतीने विचारले जातील, परंतु त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या प्रश्नांच्या साहाय्याने देता येतील. अशा प्रकारे हे प्रश्न फाइंड आउट केलेले आहेत आणि सगळ्या प्रश्नपत्रिकांचे अनालिसिस करून हे प्रश्न तयार केले गेलेले आहेत. त्यामुळे व्यवस्थित तयारी करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.